सह्याद्री संघटनेचे राज्याचे सीताबाई पत्रे या ठिकाणी आहेत. आज ही घटना घडून जवळपास 18 दिवस उलटत आहे. संबंधित ज्या महिलेवर हा अन्याय झाला, अत्याचार झाला, ती महिला ज्यावेळेस भेटली, तिचे घरचे ज्यावेळेस भेटले, त्यावेळेस मी सांगितलं होतं की कुणावरही विश्वास न ठेवता रितसर गुन्हा दाखल केला पाहिजे. परंतु आपला समाज 10 जणांचे सल्ले घेतो आणि 10 दिवस निघून जातात आणि जो काही अन्याय होतोय ते ह्या पद्धतीने होतोय. आणि म्हणून मला सांगायचंय, ह्या ज्या काही वारंवार ज्या घटना घडत असतात, या घटना घडू नये म्हणून या ठिकाणी जो काही तरुण वर्ग आज जमा झालाय, त्या सर्व तरुण वर्गाला मला सांगायचंय, खरा सांगला लाज वाटत आहे. आणि म्हणून कोणी खरा सांगायला तयार होत नाही. उघडे डॉक्टर सांगून सांगून दमला. मलाही काही बाई झेललं की ती माई सांगत हो. आपण पहिल्यांदा आहे ना, म्हणजे राग नका मानू, पण थोडासा चालताना रस्ता जरासा सरळ करून चला, व्यसनापासून थोडक्यात जरासं लांब चला. आपला समाज शिकल कसा, सवरल कसा, असा आपण सगळ्यांनी विचार केला पाहिजे. आज हा अन्याय जो होतो ना, तो फक्त त्याची एक ठेंगे आहे. आपण एकत्र नाही, आपण एकत्र नाही म्हणून एक गावगुंड त्याचा फायदा घेत. अरे राया ठाकर सांगून गेला, राया ठाकर सांगून गेला, कष्ट करून जगल, खेकडा मास खाईल, पण इंग्रजांचे शरणी जाणार नाही. आणि आत्ताच पुढारी कोणते गत्तात असू दे, नाही तर कंचे एखाद्या पेंडीतला असू द्या, खुर्चीसाठी आणि राजकारणासाठी हात मिळवणी करत आणि माझे महिलेवर अन्याय होत, त्यांच्या घरी जाऊन मटणा खात. लाजा वाटाय पाहिजे रे. समाज चाललाय कुणीक, समाजात चाललं घेऊन कुणीक. माझा माझा समाज, हो माझा समाज, माझा तरुण. फक्त 9 ऑगस्टला का उड्या मारायला आणि खांदाव घेऊन नाचायला का? जेव्हा समाजाला गरज आहे, जनतेला गरज आहे, तेव्हा तुम्ही कुणी करा इशीशी हवा खात गाडीत बसत. कार म्हण तो माझा कार्यकर्ता आहे, कार म्हण माझे गटाच आहे. आम्हाला गटबीट काय माहित नाही. माझे समाजावर जर अन्याय होत व्हाय ना, आता बाकी सांगतो यांचा समाज चाललंय, पण खरं सांगायचंय, माझे समाजावर जर अन्याय होत व्हाय ना, आम्ही घरात बसणार नाही. घरात घुसून माजलेले बैलाला बडवून गोट्याला आहे ना हळद लावता, आम्ही हळद लावणार नाही त्याची गोट्याला, मिरची पावडर लाव हरामखोराची. माधुरीपणा चालून देणार नाही. राया ठाकर सांग, जेट माझी गरज पडेल ना, ते फक्त आवाज द्या, निरोप द्या. दिवस माळवायच्या अगोदर तुमचे जवळ राहील. आणि म्हणून सांगायचंय, ज्या वेळेस समाजावर अन्याय होईल, पोलीस मित्रांना मला सांगायचंय, आज फक्त आहे ना, हे एका ज्या आली आहेत ना, या फक्त संघटनेचं प्रमुख कार्यकर्ता आलं, यांनी जर योग जर फिरवला तर आपली बिल्डिंगचे घरक्यान जागा पण होणार नाही. आणि आमचे बरोबर म्हणल्यापेक्षा आपले बरोबर, आपले सगळ्यांचे बरोबर लक्की भाऊ येत आहे. लक्की भाऊचं काम कसं आहे तुम्हाला सांगण्याची आवश्यकता नाही, कारण तुम्ही व्हॉट्सअप, फेसबुक, इंस्टाग्राम सगळं बघतात. पण चांगलं बघा, समाजासाठी कोण लढवतो, समाजाचा खरा कर्णधार कोण आहे, समाजावर अन्याय झाल्यानंतर कोण उतरत पाहिजे रस्त्यावर, प्रकल्प कार्यालयात काय चाललंय, पंचायत समितीमध्ये काय चाललंय, मंत्रालयात काय चाललंय, याच्याशी आपल्याला काही घेणार नाही.
बरोबर. पण त्याला आवाज फोडण्याचं काम, तेथे जे काही चाललंय हे भ्रष्टाचार, त्याला आवाज फोडण्याचं काम लकी भाऊ करीत आहे. आपण किती जण देखत किती जण ओळखतं मला माहित नाही. आजची परिस्थिती अशी आहे मित्रा, गोष्ट ध्यानात ठेवा. गुन्हा दाखल होत व्हाया तर आपण घरी चला, आणि नसं होत आपण येत बसून राहिलं पाहिजे. बरोबर आहे की नाही? कारण आज ते महिला झालंय, उद्या आपल्या घरात होईल, उद्या शेजारी होईल. हा, इतकी काही जर दंडकशाही होईल, इतकी जर काही हुकुमशाही जर होईल, हा, तर उद्या तुमच्या घरात येऊन तुम्हाला कापून टाकतील तरी आपण ग बसायचंय का? आपण फक्त टिळ लावून बसलू, मग शिवसेनेचा, मग राष्ट्रवादीचा, मग अनमुक पक्षाचा, मग ते कम्युनिस्टांचा, आणि अन्याय झाल्यानंतर कुणी केलं ते? जे वेळेस अन्याय होईल ते त्यावेळेस आपण एकत्र याचे पक्ष बिक्ष साहित्य ठेवा. आणि म्हणून मला सांगायचं, ज्या वेळेस सेवा प्रकरण या ठिकाणी ज्यावेळेस केसेस आल्या त्यावेळेस एक नेत्यांना सांगला फोन करून येतं ना, सांगला नाही फोन करून. आपल्या सगळ्यांना माहित कोणाची हिंमत होत नाही रे बोलायची, कसं काय नाव घ्यायचा. मग पण नाव नाही घेणार, कारण मग तू माझं वय पक्क गडी सोडून मग पण नाव नाही घेणार. पण त्यानं फोन करून सांगला येत अजिबात केस घेऊ नका, दखल अजिबात घेऊ नका सांगला. आमच्या बाहेरची बाहेर मिटव, तू काय जीव गेला मिटवणार आहे का? अरे बोलला तर पाठीभर बोलता येईल, पण बोलायचं नाही. आपलं पहिल्यांदा हे माणसाला न्याय मिळाला पाहिजे, आणि न्याय जर मिळत नसल, आणि जे न्याय मागण्या आपण आलू जर तोच न्याय देणार नसल, तर मग त्याला सुद्धा खुर्ची वाचायचा अधिकार नाही. मला कोणतर सांगलंय गल्लुली बनवायला सुरुवात करा, मग त्याची बरोबर पण सांगतो गुफणी पण घ्या रे. कारण गुफणीत कसा कंचाय दगड येऊ बसतून बुंगवायचं सोडायचंय, तर गल्लुली मग ते गाजरा तेवढंच लागेल खडा ना. कारण आता आपलं रस्त्याला भरायचे दिसेल तिथेच दगड भेटतो. म्हणून पोलीस यंत्रणेने मला सांगायचं, आमची भाषणं चालूच राहतील, पण याचा आतापर्यंत तुम्ही नेते मंडळींची जे काही भाषणं ऐकल्या, ते भाषणं ऐकून नुसतं भागणार नाही. तो कोण आहे तो सुभाष कायकर, त्याला जरी आमचं भाषण ऐकूला तरी आमची हरकत नाही. पण पोलीस मित्रांना आवडच सांगायचं आहे, आवडा सगळा जर रामायण ऐकून जर तुम्ही फक्त येत येऊन आमचं समाधान करणार होय, तर तुम्ही मग जाताना मग दरवाजे बंद राहतील. बरोबर, कारण आमची काय माणसं मध्ये घुसेला परत सांगू नका एकाच काय मोळा उठलाय. कारण आग्या मोळा जर उठला तर कपड्यात मग बाहेरून मध्ये मग कार्यक्रम होतो, मग सुजल्याशिवाय तुम्ही ना परत येणार नाही. पैसे घ्या तुम्ही त्यांच्याकडून, तेवढं घ्या तेवढं घ्या, कारण आमचे समाजाला पैसा ऐकलं नाही. कारण हे जे काय बाकीचं त्यांनीच पैसे पोहत्या भरले, त्याच्या बिल्डिंग बांधल्या, काय काय केलं, झक मारले, त्याने आम्हाला माहित आहे. पण आमची माणसं जर अन्याय जर झाला, आणि तो कोण आहे ते बिता हवलदार, त्याला म्हण तुझं सोयरी संबंध जे काय आत ना ते तिकडे ठेव, तू नोकरी करीतो, आणि नोकरी करत असताना जर असा अन्याय करणार व्हाय ना, तर तुझी उचल बांगडी. मग सांगलंय मिरची ते हळदी जाय की मग मिरची पावडर टाकू, मग मोर काय करायचे आम्ही हिरो. यानंतर पुढं कशा दिशेने आपल्याला काय करायचं या संदर्भात लकी भाऊ आपल्याला सांगणारच आहे. पण तत्पूर्वी मी तुम्हाला सगळ्यांना सांगतो, जे जे वेळेस समाजावर अन्याय होईल, अत्याचार होईल, त्यावेळेस मग हे पक्षाचा मग ते पक्षाचा असं न सांगता समाजासाठी एकत्र यायचं आहे, समाजासाठी न्यायासाठी एकत्र यायचं आहे, असा आवाज करून असा सगळं बाजू झेंडा सोडून समाजासाठी एकत्र या, असं सर्वांना हात जोडून विनंती करीतो, सगळ्यांना आग्रह करीतो. आणि माझा या थोडका मोडका भाषण जे आहे ते सगळ्यांना थोडक्यात पटलं आहे, कारण बरीच जण हसली, नुसतं हसून नेऊ नका. कारण आता पाऊसही पडेल, नंतर खेकडाही निघतील, मासही आपल्याला धरायला लागतील. पण त्या सगळा करत असताना जो जो आपले समाजावर अन्याय केला त्याच्या विरोधात सुद्धा आपण एकत्र आलं पाहिजे. देवठांचा आपला आनंदगिरी आहे माऊ, आणि देवठांमध्ये जर किरकोळ काही असा जर वाद झाला ते सगळा साईडला सोडतो आणि एकत्र येतो. म्हणून ते कोण डिरिंग करत नाही. ते आपला सुद्धा ते ब्राह्मणवाड्यामध्ये इतका समाज आहे, खरं तर ही घटना घडाय नव्हती लागत. मग तेव्हा सांगला तिथंच तुडवायला लागत, तुडवून मग आमच्या किया लागत. आवडा सांगतो भविष्यामध्ये सुद्धा सांगतो, अन्याय झाल्यानंतर अत्याचार झाल्यानंतर रडत बसू नका, हाणून मग आमच्या किया आवडा सांगतो. माझा 2 शब्द समजू, इन्कलाब जिंदाबाद. साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर अकोले शहरातील सर्व अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले एकमेव अद्ययावत शोरूम म्हणजेच साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर. आमच्याकडे टायटन, फास्ट ट्रॅक, प्युमा, ओकले, वेलॉसिटी, सीके, रेबन, आयडी, वोग, पोलीस, स्टेपर, स्कॉट, करेरा, टॉमी हिलफिगर, किलर, क्रिझाईल, झाईस, प्राईम, ब्रॉन्झर,
यश, बॉश अँड लॉम्ब, जॉन्सन अँड जॉन्सन, अल्कॉन आदी कंपन्यांच्या फ्रेम्स, सनग्लासेस, लेन्सेस व कॉन्टॅक्ट लेन्सेस योग्य दरात उपलब्ध. तसेच टायटन कंपनी लेन्सेसचे एकमेव अधिकृत विक्रेते. आता अकोल्यात प्रथमच ऑटो मशीनद्वारे चष्म्याची रोबोटिक फिटिंग. प्रोग्रेसिव्ह चष्म्यासाठी डोळ्यांचे व चष्म्याचे अचूक मोजमाप करण्यासाठी जाईस कंपनीचे सॉफ्टवेअर असलेला ॲपल कंपनीचा टॅब. तज्ज्ञ ऑप्टोमेट्रिस्टकडून कॉम्प्युटरद्वारे डोळ्यांची मोफत तपासणी, डोळ्यांची मायक्रोस्कोपिक तपासणी, काचबिंदूचे अचूक निदान करण्यासाठी डिजिटल टोनोपेनद्वारे डोळ्यांचे इंट्राऑक्युलर प्रेशर मोजणे, पॅकीमीटरद्वारे बुबुळाची जाडी मोजणे, कॉन्टॅक्ट लेन्सेसच्या अचूकतेसाठी कॅरेटोमीटरद्वारे बुबुळाचं मोजमाप करणे आदी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले अकोले शहरातील एकमेव चष्माघर. आपल्या अनमोल डोळ्यांच्या समस्येसाठी बिर्ला आय हॉस्पिटल नाशिक यांच्या माध्यमातून तज्ज्ञ डॉक्टर दर गुरुवारी सकाळी 10:30 ते 3:30 पर्यंत साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर इथे उपलब्ध राहतील. आमचा पत्ता साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर, अकोले बस स्थानकाच्या मागील बाजूस, जय महाराष्ट्र हॉटेलच्या पाठीमागे, अकोले, तालुका अकोले, जिल्हा अहमदनगर. संपर्क 91 36 52 93 93.